नमस्ते. जय गजानन माऊली. सकाळच्या सर्वांना शुभेच्छा. तर सकाळचे वाजले 6:30 पावणे 7. सकाळी सकाळी गच्चीवर आले. छान असं दृश्य होतं. आकाशामध्ये वेगवेगळे कलर होते. दिसायला खूप सुंदर असे दिसत होते. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि गावामध्ये पारायण बसलं होतं. त्याचा खूप सुंदर असा आवाज, सकाळचा काकडा आणि विष्णू सहस्रनाम वगैरे असं 8-9 चालते. हिवाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये दिवसाची सुरुवात लवकर होते. आता हिवाळा संपत आला. सूर्योदय निघण्याच्या आधीचे आकाशामध्ये फैलणारे छान असे हे वेगवेगळे रंग, लाल, पिवळे खूप सुंदर असे दिसत होते. चला तर मग आज सकाळची कामं आवरून घेते. आज आहे होळी. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळची आपली कामं आवडल्यानंतर मी आले किचनमध्ये. चला तर मग आज आपण बघणार आहे होळी स्पेशल लुसलुशीत पुरणाची पोळी. इथं ही माझी घरी बनवलेलीच डाळ आहे. म्हणजे तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ मी घरीच बनवत असते. शेतातले तुरी हरभरे असतात त्याची. इथं मी पुरण बनवण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ घेतली. 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून कुकरमध्ये टाकली आणि 2 बोटं म्हणजे 2 कांडे असं पाणी वरती हरभऱ्याची डाळी ठेवलं आणि कुकर गॅसवरती लावून घेतला. गॅसवरती 3-4 शिट्ट्या होऊ दिल्या. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि बाकीच्या शिट्ट्या 3-4 लो मिडियमवरती मी होऊ दिल्या आणि गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर कुकर खाली उतरवून घेतलं आणि कुकरला थंड होऊ दिलं. त्यातली वाफ पूर्ण अशी जाऊ दिली. वाफ गेल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडून बघितलं. आता आपल्याला पुरणासाठी अशी जास्त गलगली डाळ नको झालेली आणि जास्त थाळही नको. थाळ असतं तर आपलं पुरण पूर्ण बिघडून जाते. अशी बोटाने दाबून बघायची. अशी आपली बोटचिपी डाळ झाली, समजून जायची की आपल्या पुरणासाठी डाळ ही रेडी आहे. तर मी इथं गॅस लावला आणि कढई ठेवली गॅसवरती. इथं मला साखरेचं पुरण करायचं नाही आहे, गुळाचंच पुरण करायचं आहे. तर कढईमध्ये मी डाळ टाकून घेतली आपली शिजलेली आणि आपण 1 वाटी अशी हरभऱ्याची डाळ घेतली होती. त्याच वाटीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे खिसलेल्या गुळाचं. तर मी 1.5 वाटी असं त्यामध्ये गूळ टाकून घेतला. आता घरची डाळ असल्यामुळे त्याला पिवळसरपणा थोडा कमी असतो, म्हणून मी ते 1 छोटा चमचा हळद त्यामध्ये टाकून घेतली आणि गॅस चालू करून शिजायला आपली डाळ ठेवून दिली. लो मिडियमवर आपली पुरण डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसरं काम करू. आता पुरणाची पोळी म्हटल्यावर आपल्याला त्याच्यासोबत खीर हे करावीच लागते. त्यासाठी मी तोच पुरणाचा जो कुकर होता तो धुवून घेतला आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढे तांदूळ घेतले. तांदूळ निवडून 3-4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले. स्वच्छ धुतल्यावर तांदूळामध्ये पण मी 2 कांडं असं पाणी ठेवलं. आता खिरीच्या तांदूळाला थोडं पाणी शिल्लकच पाहिजे, त्याचं काही मेजरमेंट असं घ्यायची गरज नसते. आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं, थोडं तूप टाकलं आणि कुकर लावून गॅसवरती ठेवून दिला. आता इथं तुम्ही बघू शकता की आपली पुरणाची डाळ खूप छान अशी होऊन आली. तर मी यामध्ये काय करत असते, पुरण शिजतानाच त्यामध्ये थोडं आपलं जे अद्रक असते ते खिसून टाकते, म्हणजे पुरण आपल्याला पचायला हलकं जाते. आणि अद्रक खिसून झाल्यानंतर मी वेलचीची पावडर घरामध्ये करून ठेवली होती, ते पण त्यामध्ये 2 चमचे टाकून घेतले आणि छान पुरण असं शिजून झाल्यानंतर मी वाटून घेतलं. म्हणजे पाट्यावर किंवा चाळणीने मी पुरण वाटत नसते. माझ्या घरामध्ये ब्लेंडर आहे, ब्लेंडरने छान असं होते. फक्त डाळ अशी छान मीडियम होईल तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायची असते. इथं आपलं पुरण वगैरे रेडी झालं वाटून. चपातीसाठी इथं आपला कणिक पण मळून झालेली आहे आणि आता इथं चालू आहे माझी भज्यांची तयारी. आता हरभऱ्याची डाळ पुरणामध्ये असते, त्यामुळे मी काय करते, भजे मुगाच्या डाळीचे ठेवते शक्यतो. तर इथं मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती 3-4 तासाच्या आधी आणि छान असा त्याचा मसाला काढून घेतला. हिरव्या मिरच्या, शोप आणि जिरं आणि थोड्या लसूण पाकळ्या, हा गोळा छान काढून घेतला. यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नसते. जास्त पातळ भजे कुरकुरीत होत नाही. थोडं पाणी, डाळ ओली असते तेव्हाच काढून घ्यायचं. असं माझं भज्यांचं पूर्ण काढून झालं. काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकला सांबार आणि बारीक चिरलेला भरपूर असा कांदा, हळद आणि चवीनुसार मीठ. इथं आपलं भज्यांचं तयार आहे. भज्यांचं बाजूला ठेवल्यानंतर आपला खिरीचा जो कुकर मी लावलेला होता तो भात झालेला आहे. तो कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केला आणि खिरीसाठी तांदूळ पण असेच बारीक करून घेतले आणि त्यामध्ये दूध टाकून घेतलं. आता पुरणपोळी गोड असते म्हणून यामध्ये साखर वगैरे काही टाकायची गरज नाही. छान असं खोबरं खिसून घेतलं. खोबरं खिसून घेतल्यानंतर खिरीमध्ये टाकून घेतलं. वेलची पावडर जी बारीक केलेली होती ती पण 1 चमचा यामध्ये टाकून घेतलं आणि छान मीडियम गॅसवरती आपल्या खिरीला उकळी येऊ दिली.
उकळी येईन तोपर्यंत इथं मी पोळ्यांची तयारी वगैरे करून ठेवली. पण आधीच भजे गरम गरम खायचे होते म्हणून कढई गॅसवरती ठेवली, छान तापू दिली. तेल पण त्यामधलं छान तापू दिलं आणि भजे गरमागरम असे लाल होईल तोपर्यंत काढून घेतले. आता मुलांचं कसं असते, जे म्हटलं ते आपल्याला त्यांना करून द्यावा लागतो. इथं मुलांसाठी मी गरमागरम भजे करून दिले. आता मी घेते पोळ्या करायला. आपली जी कणिक मळलेली आहे ती पुरणपोळीसाठी, पुरण जसं असतं तसंच पतली ती कणिक पाहिजे, जास्त दाटसर नको, म्हणजे पुरणाच्या पोळ्या अशा मऊसूत येतात. छान इथे छोटा उंडा घेतला, चाकी करून घेतली आणि पुरणाचा गोल गोल गोळा करून त्यामध्ये दाबून एक चाकी करून घेतली आणि छान अशी दोन्ही साईडनं आपल्याला पुरणाची पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. शक्यतो त्याचे काठ जे आहे ते बारीक करायचे, जाडसर ठेवायचे नाही. जाडसर ठेवले तर पुरणपोळी छान मऊसूद अशी होत नाही. आणि उंडा पण जो कणकेचा असतो तो कमीच घ्यायचा, जेणेकरून छान मऊसूद अशी पोळी होते. इथं माझी पोळी लाटून झाली आणि तवा छान मी मीडियम फ्लेमवरती तापू दिला. त्यावर पुरणपोळी टाकून घेतली आणि खालून वरून छान असं तूप लावून आपण पुरणपोळी मीडियम गॅसवरती शेकून घ्यायची. आता इथं माझ्या एका साईडची पोळी झाली, तूप लावून मी दुसऱ्या साईडला टाकली. बघा किती छान अशी टम्म फुगून पुरणपोळी तयार आहे. तर तुम्हाला पुरणपोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.